नमस्कार मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण देवी भागवत पुराणातील एक अत्यंत पावन आणि अद्भुत कथा ऐकणार आहोत. ही कथा महर्षी वेदव्यासांनी स्वयं राजा जन्मजेय यांना सांगितली होती. ही कथा नवरात्रोत्सवाच्या काळात विशेषत्वाने श्रवणीय मानली जाते, कारण ही कथा ऐकल्याने जीवनातील सर्व प्रकारची दुःखे, दारिद्र्य व शत्रूंचा नाश होतो आणि आयुष्यात सुख, शांती व समृद्धीचे आगमन होते. चला तर मग, आज मी तुम्हाला ती कथा सांगते. पण त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय आई दुर्गा नक्कीच लिहा. चला तर मग ऐकूया देवी दुर्गाच्या जन्माची कथा. मित्रांनो, एकदा महाराज जन्मजेय यांनी आद्य ऋषी वेदव्यासजींना विनम्रतेने प्रश्न केला. हे महर्षी, तुम्ही तर सर्वज्ञ आहात. कृपया मला योगेश्वरी महामाया भगवती माता दुर्गेचे चरित्र सांगा. त्यांचा जन्म कसा झाला? भयानक महिषासूर राक्षसाचा उदय कसा झाला आणि अखेर देवी दुर्गेने त्याचा संहार कशा प्रकारे केला? मला हे सर्व पावन ज्ञान प्रदान करा. राजाचा हा प्रश्न ऐकून महर्षी वेदव्यास प्रसन्न हसले आणि म्हणाले, हे राजन, तू फारच उत्तम प्रश्न विचारलास. मी तुला नक्कीच भगवती दुर्गेचे चरित्र सांगतो. जो कोणी भक्त ही कथा भक्तिभावाने ऐकतो तो नक्कीच महान पुण्य अर्जित करतो, आणि जो या नवरात्री काळात ही कथा ऐकत नाही त्याला खरोखरच दुर्भाग्यवंत व मूर्ख मानावे. म्हणून आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला देवी दुर्गेचा अद्भुत जन्म, महिषासुराचा उदय आणि त्या दुष्टाचा संहार ही संपूर्ण गाथा सांगत आहे. पुरातन काळात असुर कुलात 2 पराक्रमी बंधू होते, रंभ आणि करंभ. स्वर्गाचा राजा इंद्राच्या विरुद्ध सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तपस्या करण्याचे ठरवले. करंभ पाण्यात उभा राहून तप करू लागला, तर रंभाने पिंपळाच्या झाडाखाली पंचाग्नीत उभे राहून अग्निदेवाची उपासना सुरू केली. त्यांची घोर तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राने कपटाने मगराचे रूप धारण केले आणि जलतपस्येत मग्न असलेल्या करंभाच्या पायावर हल्ला करून करंभाचा प्राण घेतला. इंद्र आणि करंभ या दोघात भयंकर युद्ध झाले. इंद्राने मगरीच्या रूपात करंभला पाण्याखाली ओढून त्याला ठार केले. प्रिय भाऊच्या मृत्यूची बातमी कानी येताच रंभ क्रोधाने पेटून उठला. दुःखाने व्याकुळ होऊन तो अग्निदेवाला साकडे घालू लागला. मी स्वतःचे बळी देऊन प्रायश्चित्त करीन, असे म्हणत त्याने तलवार काढून स्वतःचे मस्तक छेदन करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले, थांब रंभा, आत्महत्या महापाप आहे. तू असा मूर्खपणा करू नकोस. त्यापेक्षा माझ्याकडे वरदान माग, मी तुझे कल्याण करीन. अग्निदेवाच्या वचनी रंभाचा संताप शांत झाला. त्याने विनंती केली, हे अग्निदेव, मला असा पराक्रमी पुत्र होऊ दे जो माझ्या शत्रूंचा संहार करून 3ही लोकांवर विजयी होईल. तो देव, दानव किंवा मनुष्य कोणाच्याच हातून मारला जाणार नाही असा अभय मला द्या. अग्निदेव प्रसन्न झाले आणि वर दिला, तुझे म्हणणे पूर्ण होईल. तुला जसा हवा तसा पुत्र प्राप्त होईल. तू ज्याच्याही जातीच्या स्त्रीशी संयोग करशील तिच्यापासून तुला अतुलित शक्तिमान पुत्र होईल. रंभाने अग्निदेवाला वंदन केले आणि प्रसन्न मनाने तिथून निघून गेला. वरदान लाभताच रंभाच्या हृदयातील वासनांकुर फुलू लागले. तपोनिष्ठ अवस्थेतून बाहेर येताच त्याच्या मार्गी एक सुंदर, बलवान व तरुण महिषी म्हणजे म्हैस आली. ती मादा महिषी अत्यंत रमणीय आणि इंद्रिय गर्वाने मदोन्मत्त झालेली होती. तो मूर्ख राक्षस रंभ तिच्या सौंदर्यावर भाळला. अग्निदेवाच्या आश्वासनाची आठवण करून त्याने निश्चय केला की याच महिषीसोबत मिळून आपल्याला पराक्रमी पुत्र होईल. ती महिषी देखील त्याच्याशी संसर्ग साधण्यास तत्पर झाली. विधीपूर्वक रंभ आणि त्या महिषीचा संयोग झाला आणि महिषी गर्भवती राहिली. पुढील संकटांची चाहूल लागल्यासारखा रंभ तिला पाताळलोकी घेऊन गेला,
जेणेकरून तिचा गर्भ सुरक्षित राहील. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पाताळलोकात एका तल्लख आणि बलाढ्य नर महिषाचे त्या गाभर महिषीवर लक्ष गेले. तो महिष तिच्याशी मिलनासाठी उतावळा झाला आणि जबरदस्तीने तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. आपली पत्नी असलेल्या महिषीला कुणी इजा पोहोचवावी हे रंभाला कदापिही सहन होणार नव्हते. त्याने तात्काळ शस्त्र उचलून त्या उद्धट महिषावर आक्रमण केले. दोघांमध्ये भीषण झुंज सुरू झाली. त्या दुसऱ्या महिषाने प्रचंड जोराने आपल्या टोकदार शिंगांनी रंभाच्या छातीचा भोसका केला. रंभ गंभीर जखमी होऊन जमीनवर कोसळला. पहिल्याच प्रहारात रंभाचा देह निश्चल झाला. ती घाव प्राणघातक ठरली. आपल्या पतीचा मृतदेह पाहताच गर्भवती महिषीचे हृदय विदीर्ण झाले. ती घाबरून पळू लागली. वरकरणी कठोर दिसणारी ती महिषी आतून अत्यंत प्रेमळ आणि पतिव्रता होती. ती पाताळातील एका पिंपळ वृक्षाजवळ जाऊन आसरा घेऊ लागली. तितक्यात तो क्रूर नरमहिष तिला पछाडण्यासाठी पुन्हा धावून आला. महिषीचे अश्रू आणि आक्रोश ऐकून त्या वृक्षावरील यक्षगंधर्वांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिष आणि यक्ष योद्ध्यांमध्ये संघर्ष झाला. शेवटी यक्षांनी बाणांचा वर्षाव करून त्या उन्मत्त महिषाचा वध केला. दरम्यान यक्षांनी रंभाच्या पार्थिव शरीराचे अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. त्यांनी चितेसाठी जागा तयार करून रंभाचा देह अग्नीला अर्पण केला. आपल्या पतीची चिता धगधगताना पाहून गर्भवती महिषीचे दुःख अनावर झाले. तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. यक्षांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पर त्या महिषीची पतिव्रता निष्ठा प्रबळ होती. ती आर्त स्वरात म्हणाली, ज्याला मी प्रेमाने वचन दिले असा माझा स्वामी एकटा जळत असताना मी कशी जगू शकते? मला रोखू नका. असे म्हणत ती वेडी सय्ये चितेत उडी घेण्यासाठी धावली. यक्षांच्या डोळ्यांसमोरच ती महिषी आपल्या पतीच्या चितेत समर्पित झाली. त्या अग्निकुंडात महिषीने प्राणत्याग केला आणि रंभाच्या शरीरासोबत भस्मसात झाली. पण त्या ज्वालातून एका अद्भुत चमत्काराचा उगम झाला. महिषीने आपल्या गर्भासहित अग्निसमाधी घेतल्यामुळे चितेच्या मध्यभागी तिच्या गर्भातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो बालक अर्धमानवी आणि अर्धमहिष रूपाचा होता. अंगावर मानवाचे भासणारे अवयव आणि डोके व तोंड मात्र महिषाचे. त्याच क्षणी अग्नीच्या ज्वाळातून रंभाचाही एक नवा रूपांतरित देह प्रकट झाला. आपल्या अजन्म पुत्रावरील अपरंपार प्रेमापोटी रंभाने नवीन असुर रूप धारण केले होते. या नवीन असुराला रक्तबीज असे नाव मिळाले. तर त्या बालकाला त्याच्या महिषसदृश देहामुळे महिषासूर म्हणून ओळखले जाऊ लागले. यक्षांनी त्या चमत्काराचे साक्षी होत महिषासुराला बाहेर काढले. असुरांनी त्या महाबलवान बालक महिषासुराचा जयघोष केला आणि बालकाची पित्याच्या जागी अभिषेक करून असुरांचा राजा म्हणून गादीवर बसवले. महिषासूर आणि त्याचा पिता रक्तबीज हे दोघेही आता वरदानाधीन असल्यामुळे देव, दानव, मानव कोणीच त्यांना सहज हरवू शकत नव्हते. काळानुरूप महिषासूर हा बालक बलाढ्य असुरयोद्धा म्हणून वाढत गेला. पित्याचे बळ आणि आईची महिषी समान शक्ती दोन्ही त्याच्यामध्ये एकवटल्या होत्या. वाढत्या वयाबरोबर त्याच्या पराक्रमाच्या आणि क्रौर्याच्या कथा तिन्ही लोकात पसरू लागल्या. स्वतःची क्षमता अजमावण्यासाठी आणि अजून शक्तिशाली होण्यासाठी युवा महिषासुराने कठोर तपस्येला सुरुवात केली. त्याने दिवस रात्र ब्रह्मदेवांचे ध्यान धरले. 10,000 वर्षेपर्यंत महिषासूर हिमालयातील एका गुहेत घोर तप करत राहिला. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपामुळे संतुष्ट झाले आणि कमळावर आरूढ होऊन महिषासुरासमोर प्रकट झाले. चारमुखी ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन विचारले, हे असुरश्रेष्ठ महिषासुरा, तुला कोणते वर हवे आहे ते माग. ब्रह्मदेवाला पाहताच महिषासुराने त्वरेने त्यांना वंदन केले आणि म्हणाला, प्रभो, मला अमरत्वाचा वरदान द्या. मी कधीही मरू नये अशी कृपा करा. ब्रह्मदेवांनी सौम्य हसत उत्तर दिले, वत्सा, जगात असा एकही जीव नाही ज्याचा जन्म झाला आहे आणि मृत्यू येणार नाही. अमरत्वाचा असा वर मी देऊ शकत नाही.
त्याहून इतर काही वर हवे असल्यास माग. काही क्षण विचार करून महिषासूरने कपटी मागणी मांडली. असंच आहे तर महाराज, की कोणत्याही पुरुषाने, देवाने किंवा दानवाने माझा वध करता कामा नये. फक्त एखाद्या स्त्रीच्या हातूनच माझे मरण यावे. पण स्त्री जात ही दुर्बल असते. स्त्री मला कशी मारेल? म्हणून मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा अमरतेचा आशीर्वादच मिळेल. त्याच्या मागणीतील कपटभाव स्पष्ट होता, पण ते वरदान देणे ब्रह्मदेवालाही शक्य होते. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणत वरदान मंजूर केले आणि तत्क्षणी अंतर्धान पावले. महिषासुराच्या काळजाला हवे होते तेच त्याने मिळवले होते. ब्रह्मदेवांच्या वरदानाने तो अत्यंत उन्मत्त झाला. जगातील कुठल्याही योद्धा पुरुषाला आता मी अजेय आहे, आणि एखादी स्त्री योद्धा अशी धर्तीवर आहेच तरी कुठे? या विचाराने तो आनंदाने गर्जना करू लागला. लहानपणापासून असुरांच्या राज्यात राहून अन्याय आणि क्रूरतेला तोच एक महान मूल्य समजत होता. वरदानाने त्याच्या मनातील दर्प अधिकच वाढला. आपल्या अभूतपूर्व शक्तीच्या जोरावर त्याने असुरांची प्रचंड सेना जमवली आणि स्वर्ग, मृत्युलोक व पाताळ अशी तिन्ही लोक जिंकण्यासाठी कूच केली. पहिल्यांदा त्याने भूमीवरील राजे आणि मानवांचा पराभव करून भूलोकावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर विशाल सैन्यासह स्वर्गावर चालून जाऊन त्याने देवतांवर आक्रमण केले. देवलोकाचा इंद्रसिंहासन हस्तगत करण्याची त्याची तृष्णा होती. ज्यांनी त्याच्या विरोधात शौर्य दाखवायचा प्रयत्न केला त्यांचा त्याने निर्दयतेने संहार केला. महिषासुराच्या असुर सेनेसमोर सुरांची सेना देखील पुरती पराजित झाली. इंद्र, वरुण, वायू, अग्नी अशा प्रत्येक देवाला त्याच्या पराक्रमापुढे माघार घ्यावी लागली. महिषासुराने स्वर्गलोकी रक्तपात माजवला. इंद्रालाही पळवून लावले आणि स्वतः स्वर्गाचा अधिपती बनून बसला. महिषासुराचा पराभव करणारा एकही पुरुष वा देव उरला नाही. स्वर्ग, पृथ्वी सगळीकडे त्याचा संचार आणि संहार सुरू झाला. तो इतका उन्मत्त झाला की त्याने सूर्य आणि चंद्राच्याही कार्यात व्यत्यय आणला. दिवस कधी उजाडेल आणि रात्री काळोख कधी येईल याचा नेम उरला नाही. ऋतूंचे चक्र बिघडले, पावसाची सराववृत्ती थांबली. त्याच्या दहशतीने सगळीकडे भयाचे साम्राज्य पसरले. मानव, ऋषीमुनी, देवता सर्वत्र हाहाकार माजला. देवता भयभीत होऊन लपून छपून राहू लागल्या. अखेरीस शरण जाण्यासाठी इंद्रासकट सर्व देवता एकवटून सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवांकडे गेल्या. त्यावेळेस भगवान शंकर आणि भगवान विष्णूही ब्रह्मदेवांच्या सभेत उपस्थित होते. व्याकुळ होऊन देवगणांनी ब्रह्मदेवांसमोर व्यथा मांडली. हे करुणामूर्ती ब्रह्मदेवा, महिषासुराच्या अत्याचारांमुळे आम्ही सर्व देवता स्वर्गातून बेदखल होऊन इथे तिथे लपून राहत आहोत. यज्ञकर्मे थांबली आहेत. मानव त्रस्त आहेत. आपणच काही उपाय शोधावा. देवतांचे संकट ऐकताच ब्रह्मदेवही विचारमग्न झाले. ब्रह्मदेवांनी निश्वास सोडत म्हटले, महिषासुराला मी असा वर दिला आहे की त्याचा मृत्यू पुरुषाच्या हातून नाही होणार. त्यामुळे पुरुषरूपी कोणीही त्याला मारू शकत नाही. त्याचा विनाश करण्यासाठी एक स्त्री शक्तीची आवश्यकता आहे. ह्या ब्रह्मवाक्यावर शिवशंकर म्हणाले, माझी पत्नी पार्वती किंवा विष्णूची पत्नी लक्ष्मी युद्ध करू शकतील का? शक्य नाही. शची तर युद्धकुशल नाहीच. मग अशी स्त्री योद्धा कुठून आणावी? भगवान विष्णू शांतपणे हसले आणि गंभीर स्वरात म्हणाले, आपल्या सर्वांच्या अंतर्निहित शक्तींचे एकत्रीकरण करू. आपली सामूहिक शक्तीच एका अद्भुत स्त्री रूपात प्रकट होईल, जी त्या दुष्टासुराचा नाश करू शकेल. चला, आपण सर्व मिळून आपापल्या तेजाचा अंश सोडूया. त्यातूनच देवीचे प्राकट्य होईल. त्रिदेव आणि सर्व देवतांनी यासाठी एकत्र ध्यानधारणा आरंभली. ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांच्या शरीरातून प्रखर तेजपुंज बाहेर पडू लागले.
इंद्र, वरुण, कुबेर, यम, वायू, अग्नी इत्यादी प्रत्येक देवतेच्या देहातून तेजस्वी किरणांचा जणू पूर आला. त्या तेजाच्या लोळांनी संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने भरून गेले. देवतांच्या त्या सामूहिक तेजाने एक उष्ण दीप्तिमान ज्वाळा निर्माण केली. जणू पर्वताएवढा अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या दाहक प्रकाशपुंजातून हळूहळू एक स्त्रीचे दिव्य रूप साकारू लागले. ती देवी अतुलनीय सौंदर्याची आणि अपरिमित तेजस्वी होती. तिच्या 18 भुजा होत्या. अंगभर अलौकिक आभूषणे आणि सोनेरी अलंकारांनी ती सुशोभित झाली होती. देवीच्या प्रत्येक अवयवाचा उगम वेगवेगळ्या देवतेच्या तेजातून झाला होता. शंकराच्या तेजापासून तिचा मुखकमल तयार झाला, शुभ्र आणि शांत. यमदेवाच्या तेजाने तिचे केशराश्मी विलासले. गुंतागुंतीचे काळे भोर केस कमरेपर्यंत लोंबलेले. अग्नीच्या तेजाने तिच्या कपाळावर 3रे नेत्र प्रकट झाले आणि डाव्या उजव्या डोळ्यांना तेजाची लालसर किनार लाभली. वायूच्या तेजातून कानांची सुंदर जोडी, तर कुबेराच्या तेजातून नाकाची शेंडी निर्मिली गेली. इंद्राच्या तेजातून तिची मध्यकाया, तर चंद्रमाच्या तेजातून तिची उरोज रचले गेले. विष्णूच्या तेजापासून 18 भुजा निर्माण झाल्या, तर अष्टवसूंच्या तेजापासून त्या हातांची लालसर बोटे. पृथ्वीच्या शक्तीतून तिचे कटिबंध आणि वरुणाच्या तेजातून तिची जांघ मांड्या साकारल्या गेल्या. अशा प्रकारे सर्व देवतांच्या तेजांचे एकत्रित मूर्तिमंत स्वरूप म्हणजेच आदिशक्ती देवी दुर्गा प्रकट झाली. तिचा देह अत्यंत आकर्षक, तर मुद्रा करारी होती. तिचा आवाज गर्जने इतका शक्तिशाली पण मधुर होता. ती प्रकट होताच भयभीत देवांच्या हृदयात आशा संचारली. महिषासुरासारख्या दुष्टाशी लढण्यासाठी अखेर परमशक्ती अवतरली होती. सर्व देवतांनी त्या देवीचे एकमुखाने आश्चर्य, आनंद आणि भक्तिभावाने स्वागत केले. देवतांनी नवप्रकट दुर्गादेवीला आपापली आयुधे अर्पण केली. शिवशंकराने आपला त्रिशूल साकारून तिच्या हाती दिला. श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचे प्रतिरूप तयार करून देवीला अर्पण केले. इंद्राने वज्र तयार करून दिला आणि आपल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यातील शुभ्र घंटेची भेट दिली. वायुदेवाने वणवा निर्माण करणारे शक्तिशाली धनुष्य बाण दिले. वरुणाने आपला शंख आणि पाश दिले. अग्निदेवाने अंगारे टाकणारी शक्ती शतघ्नी तिच्या स्वाधीन केली. यमदेवाने कालदंडाचा अंश दिला. हिमालय पर्वतराजाने विविध रत्ने व अलौकिक सुवर्णाभरणे दिली. समुद्राने शुभ्र मोतींची माळ आणि लाल रंगाचे दिव्य वस्त्र अर्पण केले. विश्वकर्म्याने त्याच्या कलाकौशल्यातून देदीप्यमान किरीट, कर्णभूषणे, बाजूबंद, हार आणि अभेद्य कवच तयार करून देवीला अलंकृत केले. धनसंपत्तीच्या अधिपती कुबेराने देवीच्या विजयासाठी मदिरा भरलेला सुवर्ण कलश तिच्या चरणी ठेवला. सूर्यदेवाने स्वतःचे तेज तिला प्रदान केले, ज्यामुळे देवीचा गौरवर्ण अर्ककिरणांनी झळारून गेला. विविध अस्त्रशस्त्रांनी सुशोभित अशा देवीने सिंहाची उच्च स्वार वाहन म्हणून स्वीकृती केली. हिमालयाने दिलेला तो सिंह सुवर्ण केशरी अयाल आणि प्रखर डोळ्यांचा होता. सर्व आयुधांनी सुसज्ज आणि सिंहावर आरूढ झालेली देवी पार्वतीचे तेज, लक्ष्मीची शोभा आणि सरस्वतीचे सौंदर्य लाभलेली होती. देवतांनी नतमस्तक होत तिची स्तुती केली. जय हो, परम आदिशक्ती भगवती, तुम्ही शीघ्र आमचे रक्षण करावे. सिंहारूढ देवीने टाहो फोडल्याप्रमाणे एक प्रचंड गर्जना केली आणि युद्धघोष केला. तिच्या सिंहाचीही भीषण डरकाळी ऐकू आली. त्या महाकंठातून उमटलेल्या निनादाने भूमी, आकाश थरारू लागले. पर्वतांचा कंपा झाला. समुद्रांच्या लाटा उसळल्या. देवीच्या आवेशाने सारी सृष्टी हादरली. दुर्गादेवी महिषासुराच्या राजधानीजवळ पोहोचल्याची बातमी क्षणात वाऱ्यासारखी पसरली. शहराच्या तटबंदीवर असलेल्या असुर सैनिकांनी दूरवर त्या तेजस्वी स्त्रीरूप देवीला सिंहावरून येताना पाहिले. एवढ्या रूपवती स्त्रीने रणांगणात अशी गर्जना करावी हे त्यांच्या आकलनाबाहेर होते. काही क्षण त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
पण जेव्हा देवीने आपला त्रिशूळ आकाशात उंचावून दुसरी आरोळी ठोठावली तेव्हा असुर सैनिकांची तंद्री भंगली. त्यांनी घाबरून जाऊन महिषासुराला बातमी दिली, स्वामी, आपल्या राजधानीच्या द्वारासमोर एक अपूर्व सुंदर तरुणी सिंहावर आरूढ होऊन आली आहे. तिच्या हातात विविध शस्त्रे असून ती अत्यंत प्रखर गर्जना करीत आहे. महिषासुराने हे ऐकून भुवया उंचावल्या. त्याला आश्चर्य वाटले की एक स्त्री स्वरूपी योद्धा इतकी धीटपणे त्याच्या दारी येण्याचे धाडस करते आहे. पण तिचे सौंदर्य आणि धैर्य ऐकून तो काहीसा प्रभावित झाला. आधी कधीही कोणत्याही स्त्रीने त्याला आव्हान दिले नव्हते. ती कोण असावी याचा तो अंदाज करू लागला. थोडा वेळ विचारात त्याच्या कपटी मनात एक योजना आली. इतकी अद्भुत स्त्री माझ्या ताब्यात आली तर मजा येईल. महिषासूर स्वतःशी पुटपुटला. क्षणार्धात त्याने आपल्या दरबारातील एका दूताला आज्ञा दिली, तिच्यापाशी जा आणि माझा संदेश दे. महिषासूर तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुम्ही इतक्या धिटाईने स्वर्गाधिपती राजाच्या द्वारात आलीत याची तो दाद देतो आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर महिषासूर राजा तुम्हाला स्वतःची राणी बनवण्यास तयार आहे. दूताला महिषासुराची योजना समजली. त्या स्त्रीला भुलवून त्याने युद्ध टाळावे आणि तिला अपार वैभवाचा लोभ दाखवून पत्नी बनवावे असे त्याचे अनुमान होते. दूत तत्परतेने दुर्गादेवी समोर जाऊन महिषासुराचा संदेश ऐकवू लागला. दूत म्हणाला, हे भवानी, आमचे स्वामी महिषासूर तुमच्या अप्रतिम रूपावर मोहित झाले आहेत. ते तुमच्याशी विवाह करण्यास उत्सुक आहेत. तुम्ही त्यांच्याशी विवाह स्वीकारला तर ते तुम्हाला 3ही लोकांची राणी बनवतील. तुम्हाला अमाप सोन्या माणिकांनी मढवून ठेवतील. देवलोकातील अप्सरा, रत्ने, ऐश्वर्य सर्व तुमच्या चरणी अर्पण करतील. तुम्हाला जे काही हवे ते आमचे स्वामी पुरवतील. त्यांनी वचन दिले आहे की तुमच्या सांगण्यावरून ते देवतांवरील अत्याचार थांबवतील आणि या युद्धाचा शेवट सुखाने करतील. तुम्ही केवळ होकार द्या. स्वामी महिषासूर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास कटिबद्ध आहेत. महिषासुराचा निरोप ऐकून देवी दुर्गा खुदकन हसली. तिच्या चेहऱ्यावर उपहासाचा भाव स्पष्ट दिसत होता. सिंहावर आरूढ दुर्गादेवीने आपल्या घनगंभीर आवाजात महिषासुराला उत्तर पाठवले. महिषासुरा, मी तुझ्यासारख्या अन्यायी असुराशी लग्न करण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू केलेले पाप आणि अत्याचार अक्षम्य आहेत. मी इकडे कोणत्याही वैभवाच्या लोभाने आलेली नाही, तर तुझे दमन करून धर्माची रक्षा करायला आले आहे. माझ्या रूपावर भुलण्याचा प्रयत्न करू नकोस. जर तुला जीव प्यारा असेल तर लज्जासह पाताळात निघून जा, नाहीतर युद्धासाठी तयार हो. देवीचे ठाम शब्द ऐकून दूत गडबडला. त्याने धाव घेत जाऊन महिषासुराला सर्व सांगितले. दुर्गेचे प्रत्युत्तर ऐकून महिषासुराचा अभिमान मातीला मिळाला. तिच्या निर्भय उद्गारांनी तो क्रोधाने लालबुंद झाला. महिषासूर संतापाने ओरडला, मूढ स्त्री आहे ती. माझा प्रस्ताव नाकारते. एका क्षणात त्याचा अहंकार पुन्हा डोके काढू लागला. ठीक आहे, तिला युद्ध हवेच असेल तर आधी तिला धडा शिकवतो, असे ठरवून त्याने आपल्या विश्वासू सेनापतींना हाक मारली. महिषासुराने गर्जना करत आज्ञा दिली, दुर्मुखा, चिक्षुरा, ताम्र आणि वास्कला, तुम्ही माझे पराक्रमी वीर आहात. जा, आपल्या सैन्यासह त्या ढिटुकल्या स्त्रीला पकडून आणा. जिवंतच ती माझ्यासमोर ओढत आणा. तिला तिच्या दुस्साहसाचा पश्चात्ताप व्हायला हवा. महिषासुराचा आदेश मिळताच ते 4ही सेनापती असंख्य असुर सैनिकांसह दुर्गादेवीकडे पुढे सरसावले. दुर्गादेवीने समोर येणाऱ्या त्या सैन्याकडे एक कटाक्ष टाकला आणि प्रसन्न हसली. तिच्या हातातील शस्त्रे प्रभेमुळे लुकलुकत होती. असुरांची फौज 4ही दिशांनी देवीचा वेढा घालून आक्रमणाला धावली. पुढील काही क्षणात एक अद्वितीय चमत्कार घडला. दुर्गादेवीच्या 18 हातांनी एकाच वेळी युद्धछंद आरंभला. तिच्या एका हातातील तलवारीने वाऱ्यासारखी विद्युल लाटा काढत असुरांचा संहार केला. दुसऱ्या हातातील गदा फिरवत तिने असंख्य सैनिकांचा चक्काचूर करून टाकला.
एका हातातील धनुष्याने अचूक बाण सोडून तिने दूरवरच्या असुरांना भेदले. दुसऱ्या हातातील चक्राने अनेकांची मस्तके उद्ध्वस्त केली. शिवशंकरांचा त्रिशूळ घेऊन ती स्वतः काही असुर सेनानींवर तुटून पडली. तिचा सिंगही काळभैरवाप्रमाणे उधळला आणि जिभेने वाताहतीचा सण आरंभला. तो सुरसैनिकांचे धड पायापासून वेगळे करू लागला. दुर्गादेवी जिकडे पाहे तिकडे असुरांना भयाने गांगरून यावे. तिची प्रत्येक हावभाव भीती आणि सौंदर्य यांचा अद्भुत मिलाफ होता. जय भवानी, जय अंबे असा घोष देवता दडून बसलेल्या ठिकाणाहून करू लागले. अल्पावधीतच दुर्गादेवीने महिषासुराचे पाठवलेले ते 4ही पराक्रमी सेनापती दुर्मुख, चिक्षुर, ताम्र आणि वास्कल यांचा एकाच्या पाठोपाठ संहार केला. असुर सैन्याचा मोठा भाग खदान होऊन पडला. उरलेले सैनिक देवीचा कोप पाहून पळून जाऊ लागले. देवीचा महाभयंकर पराक्रम पाहून महिषासूर खवळून उठला. आपले श्रेष्ठ योद्धे एका स्त्रीच्या हातून मारले गेले. ही गोष्ट त्याच्या अहंकाराला असह्य होती. आता स्वतःलाच रणांगणात उतरावे लागेल हे त्याने ओळखले. त्याने आपले सर्वोत्कृष्ट शस्त्रसामग्री एका महान रथावर लादले. त्या रथाला 1000 शक्तिशाली घोडे जुंपलेले होते आणि त्यावर महिषासुराचा विजयध्वज फडकत होता. रथावर आरूढ होण्याआधी महिषासूर थोडा थबकला. आपल्या महिष दुबळ्या चेहऱ्यासह युद्धात जाणे त्याला उचित वाटेना. देवीला भुलवण्यासाठी मानव रूपात जाणेच योग्य असे त्याने ठरवले. आपल्या मायावी शक्तीने त्याने महिषमुख त्यागून देखणा तरुण पुरुषाचे रूप धारण केले. रत्ने जडित कवच परिधान केले. रत्नमाळा गळ्यात घातली. भव्य मुकुट कपाळावर चढवला. सुगंधी चंदनाने अंग सजवले. स्वतःला शक्य तितके आकर्षक बनवून तो पुन्हा रथावर बसला आणि सैन्य घेऊन रणभूमीकडे कूच केला. दुर्गादेवीने वीरांगनेप्रमाणे शंखनाद केला व समोर येणाऱ्या शत्रूला ललकारले. महिषासूर रथावरून पुढे येताना मनातल्या मनात विचार करू लागला. इतकी सुंदर स्त्री आहे. युद्धात तिचा पराभव करणे म्हणजे पापच आहे. जर तिने आत्ताच मन बदलून मला स्वीकारले तर हा सगळा रक्तपात टळेल. तिच्यावरील मोहामुळे मी तिचे काही बिघडवू शकत नाही. जरा पाहू, अजून एकदा तिला समजावून पाहतो. महिषासूर वैयक्तिकरित्या समोर येताच दुर्गादेवीच्या सिंहाने त्याच्याकडे बघून डरकाळी फोडली. महिषासुराने आपला रथ रोखला आणि शांत चेहऱ्याने देवीला उद्देशून मधुर भाषेत म्हणू लागला. हे सुंदर अभयदायिनी देवी, तू इतकी सुकुमार आणि मोहक आहेस की तुझ्यावर हात उचलणे हे खरे तर पाप कर्म ठरेल. मी याआधी हजारो शत्रूंना पराभूत केले असले तरी स्त्रीवर प्रहार करणे माझ्या लैतिकतेला मान्य नाही. तूही विचार कर. देवतांनी तुला फूस लावली आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नकोस. तू एक अतुलनीय सुंदरी आहेस. मी तुझे सौंदर्य पाहून मोहित झालो आहे. तुझ्याशी वैर करून तुला अपाय करणे मला नको आहे. त्यापेक्षा माझा प्रस्ताव स्वीकारून माझी पत्नी झाल्यास तू 3ही लोकांची साम्राज्ञी होशील. तू म्हणशील तर मी देवतांशी शत्रुत्वसुद्धा सोडून देईन. हा युद्धमार्ग टाळेन. आपल्या मिलनाने आपण दोघेही महान सुख उपभोगू. तुझ्यासारखी स्त्री आणि माझ्यासारखा प्रबल पुरुष यांचे मिलन हा जगातील सर्वोत्तम आनंद असू शकतो. मी तुला वचन देतो, तुला हव्या त्या आस्वादांनी आणि ऐश्वर्याने मी तुझे जीवन सुखमय करीन. कृपा करून हे युद्ध टाळ आणि माझी राणी हो. महिषासुराचे असे गोड गोड शब्द ऐकून देवीला विषण्ण हसू आले. तिने कठोर उत्तर देण्यापूर्वी त्याच्यावर उपहासाने एक कटाक्ष टाकला. दुर्गादेवी निग्रहाने म्हणाली, महिषासुरा, मी केवळ एका परमात्म्याची अर्धांगिनी आहे. मी या विश्वाची आदिशक्ती आहे. तू मला क्षुद्र संसाराच्या प्रलोभनांनी भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू अन्यायी आणि पापी आहेस. तुझे स्तुतिसुमन मला फसवू शकत नाहीत. मला कोठलेही भौतिक सुख नको आहे. मला फक्त तुझे संहार करून पृथ्वीवर पुन्हा न्याय प्रस्थापित करायचा आहे. तू मोठमोठ्या गप्पा मारत आहेस, पण मी स्वर्गीय शक्तींची धनी आहे. या क्षणी जर तू माझ्याशी मैत्रीचे बोल बोलत असशील
तर ते केवळ भीतीपोटी. तू जर इतका मला प्राणप्रिय समजत असशील तर परत फिर आणि मला मार्ग सोड. मी तुझे जीवदान देऊ शकते, कारण 7 वाक्ये आमच्या दोघात सल्लोखेची झालीच आहेत. परंतु जर अजूनही तुझ्या मनात वासना आणि अहंकार शिल्लक असेल तर मग शस्त्र हातात घे आणि युद्धाला सिद्ध हो. देवतांच्या दुःखामुळे आणि माझ्या शापामुळे तुझे मरण टळणार नाही. आता निरर्थक वेळ नको घालवू. एकतर पाताळात पळून जा किंवा युद्ध कर. दुर्गादेवीचे ठणकावून सुनावणे महिषासुराला अजिबात रुचले नाही. त्याने घुश्यात मान मागे झटकली आणि गुरगुरला, अत्यंत मूर्ख आहेस तू. तुझे सौंदर्य जसे तुझे वरदान आहे तसेच ते तुला वधस्थळी नेईल. तू कोणाच्या तरी चुकीच्या सल्ल्याने माझ्यासारख्या पराक्रमी राजाला नकार दिलास. आता पुढे तुला पश्चात्ताप करावा लागेल. तुझ्यासारख्या दुबळ्या नाजूक स्त्रीवर हात उगारणे मला शोभत नाही. पण तूच स्वतः आपल्या अंगावर विनाश ओढून घेत आहेस. आता तरी हट्ट सोड आणि माझी राणी हो, नाहीतर या युद्धात तुला प्राणास मुकावे लागेल. महिषासुराचा पारा पूर्णपणे चढला होता. त्याचे तेजस्वी रूप काळवंडले आणि क्रोधाने त्याच्या कपाळावरची शीर डोकावू लागली. देवीनं त्याचे शेवटचे बोल शांतपणे ऐकून घेतले आणि ती सिंहाच्या पाठीवरून उडी मारून खाली उतरली. प्रभासमान रुपेरी तलवार तिच्या कमरेला लटकत होती. तिचा मुखचंद्र कडक आणि भयंकर क्रोधाने लालेला. ती प्रखर आवेशात महिषासुराच्या अगदी समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, महिषासुरा, फार बोललास तू. आता या क्षणी युद्धाला सज्ज हो. तुझ्या पुरुषार्थाचा फार अभिमान आहे ना? तर घे हे शस्त्र हातात आणि कर माझा सामना. बघूया तुझे बल किती काळ तुझे रक्षण करते. मी आज तुझा वध न करता थांबणार नाही. मी तुला आणि तुझे समस्त असुरसेनासुद्धा यमसदनी धाडून मगच इथून प्रस्थान करीन. ही देवीची प्रतिज्ञा आहे. तिचे वचन ऐकून महिषासूर क्रोधाने थरथरू लागला आणि त्याने हातात आपली विशाल धनुष्य पकडली. एक क्षणातच रणभेरीसारखा आवाज करीत त्याने कमान रिकामी केली. लोखंडी टोकांचे भाले समान असंख्य बाण एकत्र देवीच्या दिशेने सुटले. दुर्गादेवीनेही आपल्या धनुष्यावर विद्युल्लतेसारखे चपळतेने बाण चढवले आणि सोडले. तिचे प्रत्येक बाण इतक्या अचूकतेने निघाले की महिषासुराने सोडलेल्या बाणांचे तुकडे हवेतच होऊन जमीनवर पडू लागले. काही क्षणातच दोघांची बाणावर बाण सुटत राहून वर्षाव चालू झाली. आकाशात असंख्य बाणांचे तडीत झाले. रणभूमी तडतडाटांनी भरून गेली. दोघे एकमेकांना जखमी करण्याच्या प्रयत्नात जोरजोरात हाकारे देत होते. अखेर महिषासुराने आपल्या रथातून जवळ जात एक भाला उचलून संधी साधली आणि दुर्गादेवीच्या दिशेने भाला फेकला. देवीने तो भाला ढालने थोपवला आणि त्याच दरम्यान महिषासुराचा सेनापती दुर्धर तिच्या मागून वरचित्त झालेला पाहताच अचानक त्याच्यावर तुटून पडला. दुर्धरने तीव्र विषबुंद्या लावलेले बाण तिच्यावर सोडले. मात्र देवीने एका क्षणात आपले विष्णुचक्र हवेत सोडले. ते दिव्य चक्र वेगाने घिरट्या घालत जाऊन दुर्धराच्या मानेवर पडले आणि त्याचे शीर छाटून आल्यासारखे परत देवीकडे आले. दुर्धर रणांगणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दुसरा सेनापती त्रिनेत्र भयंकर संतापाने पुढे सरसावला. त्याने सपासप 7 बाण देवीवर सोडले. देवीने मात्र आपली त्रिशूळ भाळावर फिरवत त्याचे सर्व बाण हवेतच नष्ट केले आणि ती पुढे झेपावून त्रिनेत्राच्या छातीमध्ये त्रिशूळ रोवला. त्रिनेत्र रक्ताची धार ओकतानाच जमिनीवर कोसळून गतप्राण झाला. हे बघून असुरंधक संतापाने पिसाट झाला. त्याने धाव घेत आपला गदा देवीच्या सिंहाच्या डोक्यावर घण्यासारखा आपटला. सिंहाच्या कपाळातून रक्ताची धार लागली. सिंह जखमी होऊन विवळला. पण त्या प्राणीमध्ये दैवी तपोबल संचारले होते. अंधकाचा प्रहार सहन करताच सिंहाने अंग झटकले आणि एकच झडप घालून अंधकाच्या अंगावर पडला. सिंहाने आपल्या नखांनी अंधकाला पदरात ओढून चेचून टाकले.
पलभरात अंधक त्याच्या पोटाच्या भोकातून रक्त बाहेर सांडत ढेर पडला. दुर्गादेवीने स्वतःच्या सिंहाची पाठ थोपटली आणि त्या शौर्यवान पशुला आशीर्वाद दिला. हे बघून महिषासूर प्रथमच आश्चर्यचकित झाला. त्या स्त्री देवीचे बळ आणि पराक्रम मर्यादाहीन आहेत असे त्याला वाटले. आता आपणच संपूर्ण शक्तीने लढले नाही तर हार निश्चित आहे, हेही तो ओळखू शकला. महिषासुराने गडगडाटांसारखी हाक मारली आणि आपला गदा आकाशात फिरवत पुन्हा देवीवर चालून आला. दुर्गादेवीनेही आपली भाला त्याच्या दिशेने सोडत आसुरी गर्जना केली. त्या दोघांमधील द्वंद्व भीषण होत चालले होते. बघता बघता महिषासुराने एक नव्या मायेशीनी देवीवर चाल केली. त्याने एका क्षणात आपले मानवी रूप त्यागले आणि महाकाय उन्मत्त सिंहाचा अवतार घेतला. खराट्या एवढ्या त्याच्या धारदार नखांनी त्याने देवीच्या सिंहावर हल्ला चढवला. त्या सिंहाच्या रूपातील महिषासुराच्या आक्रमणाने देवीचा वाघ अडखळला. त्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या. दुर्गादेवीला प्रचंड संताप आला. तिने धनुष्य हातात घेऊन सिंह महिषासुरावर बाणांची सरबत्ती सोडली. सिंहाचं रूप घेऊन केलेला प्रत्येक वार देवीने अचूक रोखला. मग महिषासुराने आपल्या मायाचक्रात आणखी एक युक्ती खेळली. त्याने एकाएकी सिंहाचे रूप सोडून भव्य ऐरावत हत्तीचे रूप धारण केले. त्या हत्तीच्या कपाळातून मदगल पाझरत होते. लाल भडक डोळे क्रोधाने बाहेर येत होते. हत्तीच्या रूपातील महिषासुराने आपल्या सोंडेने शेकडो वृक्ष, पर्वतांचे शिखर उपटून काढले आणि देवीवर फेकू लागला. भयानक पर्वतशिळा आणि दगड जमिनीवर कोसळून धूळ उडू लागली. परंतु दुर्गादेवी घाबरणारी नव्हती. तिने आपल्या हातातील तलवार वेगाने फिरवत आकाशातून येणारे प्रत्येक पर्वत तुकडे तोडून टाकले. तिच्या कटाक्षात जरा देखील भीती नव्हती. उलट एक चिडलेलं हसू तिच्या ओठांवर खेळत होतं. अचानक देवीच्या सिंहाने घायाळ होऊनही झेप घेतली आणि तो त्या महाकाय हत्तीच्या डोक्यावर उडी मारत आपल्या पंजांनी हत्तीची सोंड आणि डोके फाडू लागला. दारुण वेदनेने हत्ती महिषासूर वेडापिसा होऊन किंचाळू लागला. त्याने सिंहाला अंगावरून झटकून काढलं. रागाने फुफ्फुसातला सर्व वायू सोडून तो रगरजला. क्षणातच त्याने हत्तीचं रूप बदलून एका कृष्णवर्ण सरभ नावाच्या अर्धसिंह अर्धपक्षी रूपात स्वतःला परिवर्तित केलं. शतभुजांच्या पल्ले एवढे त्याचे विशाल पंख होते आणि पंजे सिंहाहून बलवान होते. सरभरूपी महिषासूर स्तब्ध आकाशातून देवीवर झेपावला. दुर्गादेवीने वेगाने राळा ढाल उचलून त्याच्या पंखांना रोखलं आणि दुसऱ्या हातातील कुठाराने सरभाच्या कपाळाचा भेद केला. सरभ महिषासूर 2 क्षण लढला, पण अखेर पुन्हा मानवी रूप धारण करून मागे हटला. अखेरीस स्वतःचे सर्व अस्त्र संपल्याचे जाणवून महिषासूर निशस्त्रपणे फुफाटत उभा राहिला. रक्तबंबाळ झाला असला तरी त्याच्या डोळ्यांत अजून माज होता. त्याने शेवटचा डाव खेळायचे ठरवले. क्षणात तो पुन्हा आपल्या वास्तविक महिष रूपात परतला. अतिशय क्रोधाने तो भेसूर रेडा जोरात फुसकारला. धरती आपटली आणि आपली लंब शिंगे खाली करून भरधाव वेगाने देवीच्या दिशेने तुच्च. त्याची भयानक आकृती आणि वेग इतका प्रचंड होता की पृथ्वी वर धसू लागली. एका वळणावर त्याने आपल्या जाड शेपटीने एक पर्वताचंच शिखर उचलून उचलून फेकून दिलं. दुर्गादेवी त्याच्या ह्या रूपांतराने जराही विचलित झाली नाही. तिने आकाशाकडे एक क्षण डोळे उचलले आणि "हे आदिशक्ती, मी या दैत्याचा नाश करीत आहे" असे मनात म्हणत स्वतःला संहार मोहमयीद्वारे समर्पित केले. आता देवीने अत्युच्च क्रोध धारण केला. तिचे नेत्र रक्तासारखे लाल झाले, भुवया वक्र झाल्या. तिने अंगावर बांधलेला सूर्यपलशातील द्राक्षासावाचा कलश मदिरा काढला आणि महिषासुराच्या डोळ्याला डोळा देऊन तो मधुर मद प्यायला सुरुवात केली. भयानक युद्धाने देवीची तहान आणि तळतळ वाढली होती. तिने काही घोट मदिरा प्राशन करताच निर्भयपणे ते सुवर्णपात्र दूर फेकले
आणि गर्जना करून एक जोरदार अट्टहास केला. देवीच्या अट्टहास्याने सप्तलोक दणाणले. तिच्या हास्यात एक अभेद्य शक्ती पाझरत होती. या अद्भुत दृश्याने देवतांचे मन आनंदाने भरून आले. ते आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. जय भवानी, जय चंडिके अशा जयघोषात ऋषीमुनी आणि गंधर्व यज्ञादित्यांनी देवीचे अभिनंदन करू लागले. महिषासुराला मात्र अधिकच चीड आली. त्याने शेवटची संपूर्ण शक्ती एकवटून आपल्या महिष रूपातूनच देवीवर आक्रमण केले. जसा जसा तो पुढे येत होता तसतशी दुर्गादेवी, "या आता वधाची अमृतवेला आली आहे" असे उद्गारत त्याच्या दिशेने आपले त्रिशूळ उगारत होती. महिषासूर शेवटचा वार करण्यास जवळ आला तसा दुर्गादेवीने चपळाईने आपल्या हातातील त्रिशूळाचा भाला पुढे केला आणि सर्व शक्ती एकवटून महिषासुराच्या छातीचा वेध घेतला. तिच्या त्रिशूळाने महिषासुराचे हृदय आरपार भुसकून टाकले. रक्ताचा करंजा उडला आणि महिषासूर जखमी होऊन गटांगळ्या खाऊ लागला. तरीही त्याची प्राणशक्ती पूर्ण सोडली नव्हती. अकल्पित वेदना सहन करतही त्याने शेपटीचा फटका देवीच्या दिशेने मारला आणि अगदी जवळ येऊन आपल्या भुईसपाट नजरेने देवीकडे तिरस्काराने पाहत खी खी करू लागला. दुर्गादेवीने त्याचा अपमानकारक हसरा चेहरा पाहून आपल्या उजव्या हाताच्या बोटावर सुदर्शन चक्र प्रकट केलं. ते अत्यंत तीव्र गतीने फिरवत होते. त्याच्या फिरण्याचा वेग इतका भयानक होता की आसपास ते राक्षस पण उडून जाऊ लागले. मग देवीने उच्च स्वरात गर्जना केली, "असुराधम, आता या चक्राकडे पाहून घे. तुझे मस्तक छेदन होण्याची ही अंतिम वेळ आहे. स्वतःला सावर आणि समोर ये." असे बाणेदार वाक्य उच्चारून तिने प्रभेप्रमाणे चमचमणारं ते चक्र प्रक्षेपण केलं. वीज गतीने फिरत जाणारं ते सुदर्शन चक्र पहिल्याच प्रयत्नात महिषासुराच्या मानेवर तुटून पडलं आणि एका झटक्यात त्याचं महाकाय शिर धडावरील वेध सोडत आकाशात उडून गेलं. क्षणभर महिषासुराचं कमळा एवढं मस्तक हवेत फिरत राहिलं आणि नंतर दूरवर जाऊन गडगडत पाताळात कोसळलं. त्याच्या धडातून रक्ताचे 2 प्रचंड उंच फवारे उडाले. जणू पर्वतावरून 2 लाल ओहोळ वाहत आहेत. काही सेकंदांसाठी महिषासुराचा विशाल धड जागेवरच उभा राहिला आणि मग तोही गडद रक्ताच्या तलावात शांतपणे कोसळला. महिषासूर दैत्यराजाचा शेवटी वध झाला होता. क्षणभर रणांगणावर भेसूर निस्तब्धता पसरली. त्यानंतर देवतांच्या आनंदाला पारावार उरला नाही. "जय भवानी, दुर्गा माता की जय" अशा जयघोषाने आकाश दुमदुमून गेले. दुर्गादेवीने आपल्या विजयाचे निर्भय हास्य केले आणि युद्धभूमीकडे पाहिले. तिचा सिंह अजूनही जिवंत असुरांच्या मागे धाव घेत होता. निरनिराळ्या दिशांनी पिटाळून तो उरलेल्या शत्रूंना चिरत होता. देवीने एक हाक मारतच त्याला थांबवले. भयभीत उरलेली असुर मोजकी सैन्य पांगली. जी काही जीव वाचले ते प्राण वाचवून पळून गेले. काही क्षणातच रणभूमीवर दुर्गादेवी आणि तिचा सिंह ह्यांशिवाय कुणीच उरले नाही. दुर्गादेवीचा सारा वेश युद्धाच्या तनमनाने माखलेला झाला होता, पण तिचे रूप अजूनही दिव्य तेजाने झळाळत होते. काही अंतरावर देवता लपून उभे होते. ते आता एक एक करून समोर यायला लागले. इंद्र, वरुण, कुबेर, यम, अग्नी अशा प्रमुख देवांनी येऊन देवीचे पाय पकडले. स्वर्गलोक पुन्हा प्राप्त झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. देवश्रेष्ठ इंद्राने विनम्रपणे देवीला हात जोडले आणि स्तुती सुरू केली. "हे चंडिके, आदिमाये, आम्हावर कृपा करून आमचे रक्षण केलेत. तुमच्या पराक्रमामुळे आज देवांचा सन्मान आणि संसाराचा वैभव पुन्हा मिळाले आहे. आम्ही तुमचे अनंत आभार मानतो. आपल्या प्रभावाशिवाय हे महादुर्लंग कार्य अशक्य होते." विष्णू आणि शिवही देवीसमोर श्रद्धा व्यक्त करून म्हणाले, "हे महादेवी, हे जगज्जननी,
भविष्यात जर या विश्वात कधीही अधर्माने माजले तर असेच अवतार घेऊन तुम्ही आम्हा तारण कराल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. दुर्गा देवीने सर्वांचे प्रेमपूर्वक शब्द ऐकले आणि हात उंचावून आशीर्वाद दिला. ती प्रसन्न वाणीने म्हणाली, देवतांनो, जववर या भूतलावर धर्माच्या रक्षणासाठी माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मी विविध रूपे धारण करून अवतरत राहीन. तुम्ही माझे स्मरण करा, मी त्वरित धावून येईन. हे वरदान देऊन देवीने सर्व देवतांचे वंदन स्वीकारले. स्वर्गातून पुष्पवृष्टी होत होती. ऋषीमुनी स्तोत्र पठण करीत होते. देवतांनी महिषासुराच्या वधाचा आनंदोत्सव साजरा केला. स्वर्गाचा राजा इंद्र पुन्हा आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला. मृत्यूलोक आणि पाताळलाही महिषासुराची दहशत कायमची नाहीशी झाली. चारही दिशांना देवी दुर्गेची कीर्ती पसरली. देवर्षी नारदाने दिव्य वीणावादन केले. गंधर्वांनी मधुर गीतांजली गायली. सर्व देवतांनी एकमुखाने देवीला महिषासुरमर्दिनी, महिषासुराचा संहार करणारी ही उपाधी अर्पण केली. दुर्गा मातेचा जय जयकार करण्यात आला. अमरावती नगरीत पुन्हा एकदा सुखशांती नांदू लागली. पृथ्वीवरचे मानव महिषासुराच्या जुलुमातून मुक्त झाले आणि देवांना यज्ञभाग पुन्हा मिळू लागला. या महाशक्तीने अवतारी देवीचे उपकार लक्षात ठेवून प्रत्येक वर्षी आश्विन नवरात्रीत तिची आराधना केली जाऊ लागली. विजयादशमीचा सण हा देवीने दुष्टावर साधलेल्या विजयाचेच प्रतीक ठरला. आजही सर्व भक्तजन देवी दुर्गेचा जयघोष करून तिच्या पराक्रमाची गाथा मोठ्या भक्तिभावाने गायन करतात. जोपर्यंत संसारात दुरात्मे जन्म घेत राहतील तोपर्यंत अधर्माच्या अंतासाठी अशा देवी महाशक्तीचे अवतार होऊच राहतील, ही श्रद्धा प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात अढळ आहे. जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा तेव्हा देवीचे रूप धारण करणारी आदिशक्ती अवतार घेईल आणि सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचे निर्दालन करील, अशी त्रिकालाबाधित ग्वाही स्वयं महिषासुरमर्दिनी भगवतीने दिली आहे. जय भवानी दुर्गा माता की जय. तर मित्रांनो, ही होती नवरात्रीची महान कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय माता दुर्गा नक्कीच लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.